8 जून 2025 रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या मोझरी येथे सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा दर्शवित नाशिक रोड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी भजन करून आंदोलनाचा सूर सादर केलाय। तसंच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देत निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 8 जून पासून बच्चूभाऊ कडू हे शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करीत आहेत। या उपोषणाला न्याय ठरवीत विविध संघटनांनी वंचित घटकांसाठी एकत्र येत आंदोलनाची दिशा घेतली आहे। या आंदोलनात जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष ललित पवार, रवींद्र टिळे, अरुण पाचोरे, संतोष मानकर, सपन परदेशी, संध्या जाधव, ललिता पवार, बबलू मिर्झा, पंकज सूर्यवंशी, कल्पेश करंजकर, दत्ता कांगणे, लक्ष्मण पवार, साहेबराव बंदरे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव, शेतकरी, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांनी शासनाने वंचित घटकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे व उपोषण करणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य करून तोडगा काढावा अशी जोरदार मागणी यावेळी केली आहे। शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून सामाजिक न्यायासाठी एकजूट आणि जन आंदोलनाची ताकद पुन्हा दिसून आली आहे। जूनपासून बच्चू कडू साहेब मोजरीमध्ये आमरण उपोषण करत आहे। 5 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये। मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो, सरकार असो, फडणवीस सरकार असो, त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये। 17 मागण्या आहे। 17 मागण्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा कोरा, सातबारा कोरा करणं, दिव्यांगांना 6000 रुपये महिन्याला पेन्शन मिळणं, दिव्यांगाचं अनुदान 6000 रुपयांनी वाढणं, अशा महत्वाच्या 2-3 मुद्दे आहे। मात्र 17 मागण्यांसाठी बच्चू कडू आमरण उपोषण करत आहे। आज 5वा दिवस आहे। मात्र सरकारला जाग येत नाही। म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।